ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आजचा अनुभव खूप सुंदर स्नेहलता पाटील म्हणून आहेत गडिंग्लजमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर त्या म्हणतात की गेले 7 वर्ष झालं आम्ही आईंच्या मार्गात आहे आणि ह्या 7 वर्षात मला असं वाटतंय की आयुष्यात जितकं सुख मिळालं नाही, म्हणजे ह्याच्या आधीचे इतके वर्ष वाया गेले आयुष्यातले, असं वाटतंय मला आत्ता, असं म्हणतात त्या। आणि ह्या 7 वर्षात आमच्या तिघांचेही अनुग्रह झाले, म्हणजे मुलगीचा, त्याच्यानंतर माझ्या माझ्या नवऱ्याचा, आमच्या तिघांचाही अनुग्रह झाला। फक्त आता जावयांचा आणि त्यांची मुलं अजून छोटी आहेत, पण जावयांचा ते अजून अनुग्रह व्हायचा आहे असं त्या म्हणतात। पण त्या म्हणतात ह्या 7 वर्षात आईंनी खूप काही दिलं, का तर 7 वर्षापूर्वी आम्ही काही आईंच्या मार्गात नव्हतो म्हणतात। पण माझी मुलगी एकुलती एक आहे आणि त्यामुळं ऑब्व्हियसली ती लाडात वाढलेली आहे म्हणतात त्या। आणि आम्हाला असं वाटायचं की हिचं म्हणजे आता एकच मुलगी असल्यामुळं असं वाटायचं की हिचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणजे हिच्या मनासारखं मिळालं पाहिजे, तिला सांभाळून घेणारा मिळाला पाहिजे, असं आमचं होतं। आणि असं वाटायचं, का तर माझी मुलगी फार हळवी आहे म्हणतात पहिल्यापासून, का तर ती एकुलती एक असल्यामुळं म्हणजे त्या पद्धतीनं तिला वातावरण मिळत गेलं तसं। आणि ती फार इमोशनल आहे म्हणतात, मग त्यामुळं आम्हाला जास्त काळजी वाटायची। आणि तर असं झालं की ज्यावेळेला तिला स्थळं बघायला सुरुवात केली, आम्ही तिला पूर्ण मुभा दिलेली होती म्हणतात त्या, की तुझ्या आवडीनं एखादा मुलगा बघत असलीस तरी बघ, पण तिच्याकडनं ते काही झालं नाही म्हणतात त्या। आणि मग आम्ही स्थळं बघायला वगैरे सुरुवात केली। माझ्यापेक्षा माझे मिस्टर जास्त टेन्शन घ्यायचे तिचं, की कसं मिळेल, काय मिळेल, किती जरी असलं तरी आईवडिलांना ही काळजी असते। आणि मग स्थळं यायची वगैरे, पण कधी त्यांना पसंत पडायचं नाही, कधी आम्हाला पसंत पडायचं नाही, असं व्हायचं म्हणतात। मग जवळजवळ 3 वर्ष आम्ही स्थळं बघत होतो आणि लवकर जुळून पण येत नव्हतं आणि तिचं शिक्षण वगैरे सगळं कंप्लीट झालेलं होतं। मग असंच म्हणतात की एकदा माझ्या मैत्रिणीकडं मी गेलेले होते, तर ती आईंचं चरित्र वाचत होती। तर मग मी तिला म्हटलं, ती म्हटली 5 मिनटं थांब, थोडंसं राहिले वाचायचं, मग आपण बोलू। मग मी म्हटलं की नंतर येऊ का? नाही नाही, थोडं राहिले, बस, असं तिनं खुणेनंच सांगितले म्हटले। आणि मग मी बसले आणि नंतर तिचं चरित्र वाचन ते झाल्यानंतर ती उठली म्हणले, म्हटल्या त्या। आणि मग मी विचारलं म्हटलं की काय हे, म्हणजे कशाचं वाचतेस तू? तर हे आमच्या आईंचं आहे, तुला मध्यंतरी बोललेले म्हणलं, आणि तिने मला एकदा बोललेली म्हणलं की आईंचं मी करते म्हणून कलावती आईन। तर हे काय म्हणजे म्हणजे हे वाचनानं वगैरे काही इच्छा पूर्ण वगैरे होतात का काय? तर त्या बोलल्या, तसं नाही आहे, आयुष्यात आपण गुरु करून घ्यायचे असतात। तर हे गुरु आहेत माझे आणि सगळं त्यांच्यावरच सोपवलेलं आहे, जे पण आहे आयुष्यातलं सगळं त्यांच्यावरच सोपवलेलं आहे। तर मी असंच विचारलं की माझ्या मुलीचं लग्न ठरत नाही आहे काय, असं म्हणजे त्याच्यात काय आहे का? आपण तेच पहिला लोकं तेच विचारतात, काय उपाय आहे का? आमचं ही अडचण आहे, ती अडचण आहे, काय उपाय आहे का? तर त्या हसल्या, म्हटल्या की उपाय वगैरे असं काय नाही आहे, पण सगळे उपाय आई काढत जातात, आमचे तरी अनुभव असे आहेत। मग मी बोलले म्हणल्या की मला बाकी काही नाही, मुलीचंच फार टेन्शन आहे। तर त्या बोलल्या, आपण टेन्शन घ्यायला लागत नाही, जर गुरु असतील ना तर त्यांच्यावर सगळं सोडायचं आणि त्यांनी सांगितलेलं तेवढं करायचं आणि जे असेल ते त्यांच्यावर सोडून आपण रिकामं व्हायचं। तर मग त्या बोलल्या, असं काही तरी पण असं काही आहे का की जेणेकरून म्हणजे मी काय हे केलं तर माझ्या मुलीचं चांगलं होईल ते? तर त्या बोलल्या, नामस्मरण आणि भजनाला आलं की सगळ्या गोष्टी आई करून घेतात, म्हणजे ज्या आपल्याला पाहिजे असतात, ज्या गोष्टी गरजेच्या असतात। हे मी तुला आत्ता असं नाही सांगू शकत की आई काय आहेत, तू मला उपाय विचारायला लागलास, त्यामुळे मी काही आईंचं सांगितलं तर तुला ते तुझ्या ऐकण्याच्या पलीकडचं होईल ते।
तसं नाही सांगता येत. आणि आज तू काहीतरी मी तुला काहीतरी सांगितले आणि तू केलंस तर तुला लगेच रिझल्ट येईल असं नाही आहे. ह्यात काही उपाय टोटके वगैरे असलं काही नाही आहे. हे जो मार्ग आहे तो आयुष्यभरासाठी करण्याचा मार्ग आहे आणि आयुष्याचं कल्याण होण्याचा हा मार्ग आहे. एकच कुठली तरी इच्छा पूर्ण व्हायला हे करते आणि ते इच्छा पूर्ण झाली की सोडून देते असं नव्हे. हे आयुष्यभराचा मार्ग आहे आणि जन्मोजन्मी हा परत म्हणजे आपले गुरु हे आपल्यासोबत असणार आहेत. तर काय माझ्या मनात आलं ते त्या असं बोलायला लागल्या, ती अशी बोलायला लागल्यावर माझी फ्रेंड म्हटल्या, माझ्या काय मनात आलं तरी पण म्हटला तरी पण एखादी समजा काय अडचण असली काहीतरी हे असलं तर तू काय करतेस, म्हणजे त्यांचं काय करतेस, कुठलं काय करतेस. तर त्या म्हटल्या, हे बघ मी सिद्धारूढ वैभवाचं पारायण करते, मी बोलते आईंना ते आणि सिद्धारूढ वैभवचं पारायण करते. माझ्या काही इच्छा वगैरे असतील तर समजा फार काय अडचण आली तर मी कधीतरी करते म्हणलं. असं मोस्टली असं काय म्हणजे ही इच्छा धरून करायचं त्यांना असं नाही, मी रोजचं नेमाचं करते आणि सोडून देता म्हटली. मी काय म्हटले त्या आणि मी काय जास्त असं कुठल्या ही इच्छा पूर्ण व्हावी आई हे करते ते असं कधी मी जास्त करत नाही. पण काहीतरी अडचण असेल किंवा काहीतरी वाटत असेल तर मी सिद्धारूढ वैभवचं पारायण करते असं म्हटलं त्या. तर मग त्यावेळेला मी पण मग बोलले की हां मग ते कसं करायचं. तर मी 7 बेल करत्या म्हटली आणि कधी 3 पारायण करत्या कधी 5 पारायण करता असं त्यांची फ्रेंड बोलली. मग मी मला जरा पुस्तक देतीस का असं बोलले. मग तिनं दिलं पण नंतर हे पण सांगितलं, तू हे फक्त मी आत्तापुरतं करते आणि सोडून देते असं हे करायचं. आईंच्या ह्याच्यात तसं नाही आहे. आईंचा मार्ग घेतला तर कायमस्वरूपी घ्यायचा असतोय. हे आता तू बोलायला लागल्यास तुला फारच वाटायला लागलं म्हणून मी द्यायला लागले म्हटल्या त्या. मग त्या म्हटल्या असू दे तर ग बघू तरी असं म्हणलं. मग त्यांनी घेऊन गेल्या आणि सांगितलं होतं त्यांनी की सोमवारपासून सिद्धारूढ वैभव पारायण सुरू करायचं. तर सोमवारपासून मग म्हटलं मी पुढच्या सोमवारी मग मी आईंचा फोटो त्यातला बघितला ह्याच्यावरचा त्या सिद्धारूढ स्वामींना पाया पडले आणि म्हटले की माझ्या मुलीचं तेवढं चांगल्या घरात लग्न जुळून येऊ दे. आणि मी आत्ता पारायणाला सुरुवात करायला लागले आणि 5 पारायणं करीन. जर तोपर्यंत खरंच माझ्या मुलीचं आमच्या मनासारखं स्थळ जुळून आलं 5 पारायणांपर्यंत तर मग मी तुमचा जो मार्ग आहे ना तर तो मी हे धरेन कायमचा असं मी आईंना बोलले म्हटलं सहज. आणि मी वाचनाला सुरुवात केली म्हटलं आणि 2 पारायणं झाली. म्हणजे सोमवार टू रविवार असं एक पारायण झालं आणि त्यानंतर दुसरं पारायण झालं. तिसऱ्या पारायणाच्या वेळेला दुसरा बेल चालू होता, मंगळवार होता म्हणतात आणि स्थळ आलं. आणि स्थळ जे आलं एवढे आम्ही 3 वर्ष स्थळ बघत होतो म्हणतात. स्थळ जे आलं ते अगदी आम्हाला जशा पद्धतीनं पाहिजे होतं आणि मंगळवार होता म्हणतात. आणि ते अचानक पाहुणे माझ्या मिस्टरांना कॉल केला त्यांनी की असं असं आहे. माझ्या चुलत ह्याच्याकडून नंदेकडून ते स्थळ आलं म्हणतात. आणि मग माझे मिस्टर त्यांना म्हटले की या आणि अचानक म्हणजे तासा 2 तासात त्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि ते बघायला पण आले तासा 2 तासात म्हटले. आणि बघायला आले इतके दिवस म्हणले की 4 दिवसानं सांगूया हे 5 दिवसांनी सांगूया असं ते. पण हे स्थळ आलं आणि तिथल्या तिथं पसंत पडलं. त्यांनी तिथल्या तिथं होकार सांगितला. असं नाही झालं म्हणलं की आम्हाला उद्या सांगतो परवा सांगतो असं काहीच नाही. आणि आम्हीच म्हटलं की आम्ही विचार करून सांगतो. पण आम्हाला दोघांनाही ते स्थळ पसंत होतं, मुलीलाही आवडलेलं होतं म्हणतात. आमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं होतं. बँकेत आहेत म्हणतात माझे जावई जे आहेत ते बँकेत आहेत आणि घरचं पण सगळं व्यवस्थित आहे. काही म्हणजे टेन्शन नाही आहे. फक्त सासरे आहेत, सासूबाई वारलेल्या आहेत तिच्या आणि सासरे फक्त आहेत म्हणतात. आणि मिस्टर हे एवढंच कुटुंब आहे म्हणतात. बाकी एक बहीण आहे म्हणतात, तिचं पण लग्न झालेलं आहे. त्यामुळं सगळं सेटल आहे, घर वगैरे सगळं एकदम छान आम्हाला पाहिजे तसं आहे.
ती सांभाळू शकेल एवढे फॅमिली पण असं हे आहे, चांगले आहे सगळं. असं आम्हाला कळल्यानंतर आम्ही 1-2 दिवस थांबूया म्हटलं आणि नंतर गुरुवारचं पारायण मी केलं आणि त्यांना होकार कळवला म्हणतात. आणि आम्ही तोपर्यंत जरा काय चौकशी करण्यासारखं नव्हतं, तरी पण विचारलं का तर चुलत नंदेकडूनच आलेलं होतं, तर त्यांनी चांगली चौकशी करूनच हे केलेलं होतं म्हणतात. मग ते सगळं ठरलं आणि मग मी आईंना बोलले म्हणतात की होकार कळवल्यावर, "आई मी तुम्हाला बोलले होते की माझं 5 पारायणांच्या आधी जर झालं तर मी तुमचा कायमचा मार्ग करेन. तर मला माहिती नाही आहे तुमच्या मार्गात काय आहे नेमकं काय आहे. पण मी आता थोडं-थोडं काहीतरी करायला सुरुवात करेन." मग मी माझ्या मैत्रिणीला विचारलं, मग तिने मला मंदिरात नेलं म्हणतात आईंच्या. मग कळलं की ही भजनं तिनं पुस्तकाच्या पाठीमागचं दाखवलं मला सगळं. हे असा अनुग्रह ते नसतोय आणि आईंची तिन्ही टाईमची भजनं असतात. हे सगळं तिनं दाखवलं. मग मी आत्ता कुठलं काय तर आता मी मार्गात येईन असं तर म्हणलेलं आहे. मग काय करावं नेमकं? तर तिनं सांगितलं, "तू नित्योपासना कर किंवा बालोपासना कर किंवा प्रातस्मरण कर. ह्याला 1.5 तास लागतं आहे, ह्याला अर्धा तास लागतो आहे. नामस्मरण आईंचं जे आता तू मंदिरात आलीस तर ओम नमः शिवायनं सुरुवात करतात. हा आईंचा मंत्र आहे." हे सगळं तिनं मला सांगितलं म्हणतात. मग मी ठरवलं की आता लगेच तर काही जमणार नाही आणि सगळ्यांचं हेच असते, पहिल्यांदा बालोपासना आणि नामस्मरण ह्याच गोष्टी सगळेजण घेतात का तर वेळ कमी लागतो. तर मी आईंना बोलले म्हणतात की मी बालोपासना करेन आणि तिनं सांगितल्याप्रमाणे रोज 1 माळ सकाळी आणि रोज 1 माळ संध्याकाळी करेन, असं मी बोलले म्हणतात आईंच्या पुढं. आणि इतकं आश्चर्य म्हणतात, 5 माझे हे झाले, पारायणं झाली सिद्धारूढ वैभवची. 5 पारायणं झाली. माझ्या मुलीचं लग्न ठरलं. माझ्या मुलीचं लग्नाचं सगळं व्यवस्थित म्हणजे कुठंही भांडण, तंटा किंवा काही असं हे झालं नाही म्हणतात, की म्हणजे असं पाहुणे वगैरे येतात, भांडणं होतात, काय लग्नाचं हे ठरवाठरवीच्या वेळेला तर मला इतकं माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांना जास्त, की ठरवाठरवीला लोकं हे करतात वगैरे. तर तसं काही झालं नाही. मीच नव्हे, माझे मिस्टरसुद्धा बालोपासना वाचून आम्ही दोघंजण त्या दिवशी ठरवाठरवीच्या दिवशी वगैरे हे केलेलं होतं. इतके समंजस लोक आहेत म्हणतात त्यांनी म्हणजे मुलीला मिळालेले इतके समंजस लोक आहेत. कुठल्याही गोष्टीत त्यांनी आडकाठी केली नाही किंवा काय नाही. लग्न आम्हाला पाहिजे होतं तशा पद्धतीनं छान लग्न केलं. आता त्याच्यानंतर 2 वर्ष झाली म्हणतात माझ्या मुलीच्या लग्नाला. 2 वर्ष झाल्यानंतर मग मुलासाठी तिला प्रॉब्लेम यायला लागला. तर मी परत आणि आईंना बोलले की आई आणि तोपर्यंत म्हणतात मी आईंच्या मार्गात एकदम चांगले आलेलो. माझी मुलगी पण करायला लागलेली होती. माझी मुलगी पण तिथं करत होती. तिच्या मिस्टराने कधीच नाही हे केलं म्हटले आणि आत्ता तिचे मिस्टर आलेले आहेत, पण मुलगी 2 वर्ष करत होती म्हणतात लग्न झाल्यावर सुद्धा. आणि मग तिच्या मुलासाठी प्रॉब्लेम व्हायला लागल्यानंतर मी परत सिद्धारूढ वैभवचं पारायणाचं बोलले आईंना की मी आई परत 5 पारायण करेन आणि माझी मुलीला तेवढं हे होऊ दे आणि तिचं तेवढं म्हणजे सुखरूप बाळंतीण वगैरे होऊ दे, चांगलं निरोगी मूल एखादं होऊ दे म्हणून. आणि म्हणतात 4 पारायणं झाली. औषधं वगैरे तर तिला चालू होती, ट्रीटमेंट वगैरे चालू होते म्हणतात. 4 पारायणं झाली, पण ती पारायणं होताना सलग झाली नाही म्हणतात. त्या म्हणजे अडचणी येत गेल्या आणि 2-2.5 महिने म्हणजे माझी सुरुवातीला मी तिच्या लग्नाच्या वेळेला केलेली तर 5 पारायणं सरळ झालेली म्हणतात महिनाभरात. महिना सव्वा महिन्यात 5 पारायणं अशी सरळ झालेली होती. पण ज्या वेळेला हिचं ह्याच्यासाठी हे करायला लागले त्यावेळेला असं अडचणी यायला लागल्या. म्हटलं 1 पारायण झाली की काहीतरी अडचण आली की काहीतरी म्हणजे ते हे व्हायचं, थांबायचं. मग मी परत पुढच्या सोमवारपासनं आणि परत वाट बघायची पुढच्या सोमवार येऊपर्यंत. असं म्हणतात 2-2.5-3 महिने गेले म्हणतात. आणि मग मी असं करत 4थं पारायण आलेलं आणि माझ्या मुलगीला राहिलं म्हणतात. तर आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं आणि त्यावेळेला तर फारच आश्चर्य वाटलं म्हणलं. आणि मग आम्ही दोघांनी पण ठरवलं की काही नाही म्हणजे आईंना
साकडं घालायचं, आईंनाच सगळं हे करायचं आणि आपले पुढचे मार्ग हे करायचे. आणि मग मी तिची डिलेव्हरी होऊपर्यंत म्हणतात प्रत्येक महिन्यात एकदा पारायण करत होते. सिद्धारूढ वैभवचं प्रत्येक महिन्यात एकदा पारायण करत होते म्हणतात त्या. आणि नंतर ज्यावेळेला तिची डिलेव्हरीचं हे होतं त्यावेळेला मी श्रीकृष्ण प्रताप पण वाचलं. तिनं सुद्धा श्रीकृष्ण प्रताप वाचलं म्हणतात त्यावेळेला. तिच्या 9व्या महिन्यात वगैरे तिनं श्रीकृष्ण प्रतापचं केलं. ती पण हे केली म्हणतात त्या. आणि त्याच्या आधीच म्हणतात थोडे दिवस आधी अनुग्रह पण घेऊन आलो म्हणतात आम्ही. म्हणजे तिला राहण्याच्या आधी आम्ही तिघंही अनुग्रह, फक्त तिच्या मिस्टरांनी वगैरे घेतला नाही. का तर त्यांचे वडील वगैरे त्यांच्याजवळ कोणीतरी थांबायला पाहिजे होतं त्यावेळेला. आणि बहीण वगैरे येऊ शकत नव्हती त्यावेळेला, किंवा त्यांना बहिणीकडं सोडता येत नव्हतं. त्यामुळं त्यांनी काय अनुग्रह घेतला नाही. ते म्हटले थोडे दिवस जाऊ दे, मग मी परत अनुग्रहाचं बघेन. तर म्हणजे मूल व्हायच्या आधीच तिचा पण अनुग्रह झाला, आमचा पण हे झाला म्हणतात. अशा पद्धतीनं आम्ही आईच्या मार्गात येत गेलो. आणि डिलेव्हरीच्या वेळेला तिनं पण मग हे केलं म्हणतात. सिद्धारूढ वैभवचं मी सिद्धारूढ वैभवचं महिन्याला एकदा पारायण करत होते म्हणतात. आणि तिनं हे केली श्रीकृष्ण प्रतापचं पण केली. मी पण 9व्या महिन्यात तिच्या श्रीकृष्ण प्रतापचं वाचन केलं म्हणतात. आणि ज्या वेळेला तिची डिलेव्हरी झाली तर मी हे म्हणजे आधी नाही सांगितलं, पण म्हणतात तिला आवळी-जवळी मुलं झाली. म्हणजे दोन्ही मुलंच आहेत म्हणतात माझ्या मुलीला, आणि मुलगे झाले दोन्ही पण, आवळी-जवळी झाले, ट्विन्स. तर हे जे आहे म्हणतात की आम्ही म्हणजे आयुष्यात म्हणजे मला खूप वेळानं मूल झालं म्हणतात त्या. आणि त्यामुळं मला असं खूप भीती वाटायची की मुलीला पण तसंच प्रॉब्लेम होईल काय, आणि म्हणजे काय होईल काय नाही, मला खूप टेन्शन यायचं. आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या मिस्टरांना, ज्यावेळेला दोन्ही मुलगे झाले आणि ते पण ट्विन्स झाले, त्यावेळेला माझे मिस्टर म्हणतात की आयुष्यात म्हणजे किती म्हणजे कधी त्यांना प्रमोशन मिळाल्यावर सुद्धा इतका आनंद झाला नव्हता, तेवढा आनंद त्यांना झालेला होता म्हणतात की ट्विन्स झाले माझ्या मुलीला म्हणून. ते आणि आता खूप छान गोंडस बाळं आहेत. माझे नातू खूप छान आहेत म्हणतात. आणि लवकरात लवकर चालायला बोलायला लागलेले आहेत आता, पण लवकरात लवकर ते आईंच्या मार्गात यावेत हीच आमची इच्छा आहे म्हणतात. आणि सगळेजण आमची फॅमिली म्हणजे असं कुणीही नाही आहे की आईंना कुणी मानत नाही आहे. सगळी फॅमिली आमची आईंच्या कृपेवर आहे म्हणतात आता. आणि हे जे 7 वर्ष आहेत म्हणतात आता की ते म्हणजे आधीचे सगळे वर्ष फोल होते आमचे, आणि हे 7 वर्ष खरं आम्ही जगलो आहे असं म्हणतात. तर हे सगळ्या गोष्टी पण पटपट व्हायलासुद्धा कुठंतरी आपले चांगले कर्म आणि आपले प्रारब्ध पण चांगले असावे लागतात. आणि आपले गुरु मग लगेच आपल्यावर कृपा करतात. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि सगळ्यांच्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आई, हीच आईंच्या चरणी प्रार्थना आहे. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.